नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा स्वागत आहे। तर आजचा आपण पंचमहाभूत पैकी पाचवा महाभूत पाहत आहोत, जो काय आहे आकाश महाभूत। आकाश महाभूत आपल्या BMS युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये, जी आता लास्ट इयर एक्झाम झाली 2024 ला, त्यामध्ये हा आकाश महाभूत एलक्यूला विचारला गेला होता की आकाश महाभूत वर्णन करा म्हणून। आकाश महाभूत वर एक एलक्यू दिसला होता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्याख्या काय सांगितली ते, शब्दत्वाभिसंबंधात आकाशः प्रशस्त पादांचा श्लोक हा। म्हणजे अर्थ काय झाला, शब्दत्व जातीशी समवाय संबंधाने राहणाऱ्या द्रव्याला आकाश महाभूत म्हणतात। जे शब्दत्व जाती त्याच्याशी समवाय संबंधाने राहणाऱ्या द्रव्याला आकाश महाभूत असं म्हणतात, असं सांगितलंय। त्यानंतर पुढे काय सांगितलंय की आकाश महाभूतात लक्षण। आता आकाश महाभूतात लक्षण काय सांगितलंय की शब्द गुणकम आकाशम तच्चेकम विभू नित्यम च। म्हणजे तर्कसंग्रहांचा श्लोक आहे काय, ज्या द्रव्यात समवाय संबंधाने शब्द गुण राहतो, ज्या द्रव्यात समवाय संबंधाने शब्द गुण राहतो त्याला आकाश महाभूत म्हणतात असं सांगितलंय। आता आकाश काय, आकाश एक नित्य, आकाश एक आहे। त्यानंतर आकाश हा विभू आहे, व्यापक। विभूलाच आपण व्यापक म्हणते। आता विभूचं नंतर काय सांगितलंय, सर्व मूर्त द्रव्याशी संयोग होणे याला विभू म्हणतात। सर्व मूर्त द्रव्याशी संयोग होणे म्हणजे विभू, ह्याला विभू म्हणतात असं सांगितलंय। त्यानंतर पुढे काय सांगितलंय की शब्दगुणाचे लक्षण काय सांगितलंय, पुढे ते बघूया की श्रोतेंद्रियाद्वारे ज्या गुणांचे ग्रहण होते त्या गुणाला शब्दगुण म्हणतात। जे श्रोतेंद्रियाद्वारे ज्या गुणांचे ग्रहण होते त्याला शब्दगुण असं म्हटलं असं सांगितलंय। शब्दाचे दोन प्रकार पडले सांगितल्याने, शब्द ध्वनात्मक आणि वर्णात्मक। आता ध्वनात्मक म्हणजे कसे, जे शंख इत्यादी वाद्यापासून उत्पन्न होतात ते ध्वनात्मक असतात। वर्णात्मक म्हणजे कसं की जे कंठापासून संस्कृत भाषा आदीच्या रूपाने उत्पन्न होतं, जे कंठापासून जे उत्पन्न होतं ते वर्णात्मक, आणि जे ध्वनीपासून म्हणजे वाद्यापासून उत्पन्न होतं ते ध्वनात्मक। त्यानंतर काय म्हटलं, आकाश महाभूताची उत्पत्ती कशी झाली। आता एक सांगितलं, पहिलं काय आत्म्यापासून आकाश महाभूताची उत्पत्ती झाली ते एक सांगितलंय। दुसरं काय सांगितलंय, सत्व बहुलम आकाशम, म्हणजे काय सुश्रुत्याने श्लोक दिला हा की म्हणजे काय म्हटलंय, आकाश सत्व गुण बहुल आहे, म्हणजे आकाशमध्ये सत्व गुण आहे प्रधान आहे, म्हणजे काय सत्व गुणाच्या प्राधान्याने आकाश महाभूताची उत्पत्ती झाली आहे, आकाशाची उत्पत्ती झाली असं त्यांनी सांगितलंय। त्यानंतर प्रकार, आता प्रकार काय सांगितले, कारण भेदाने 3 प्रकार पडलेत। कोणकोणते आकाशाचे, संयोगज, विभागज आणि शब्दज। नावाचं जे संयोग म्हणजे एकत्र येणे, विभागज म्हणजे काय सांगितलंय की विभाग म्हणजे दूर जाणे असेल, आणि शब्दज म्हणजे शब्द आले असतील वगैरे। आता संयोगज म्हणजे कसं आहे, टाळी वाजवताना दोनचा कसा टाळी वाजला संयोग झाला, संयोगज। त्यानंतर कागज, आता विभागज म्हणजे कागद फाडता, आपण असं जर कागद घेतला जरा फाडला तर मग कसं विभाग झाला, 2 कागदाचा विभाग झाला म्हणजे विभागज, कागद फाडताना। आणि शब्दज म्हणजे कोणते, वर्णात्मक, ते आपले वर्ण आणि ध्वनी असे प्रकार होते। त्यानंतर पुढे काय सांगितलंय, आता पुढं आकाश महाभूताचे गुण दिलेत। आकाश महाभूताचे पुढे गुण सांगितलेत, विशेष गुण शब्द आहे, भौतिक गुण कोणता लघु, हे भाव प्रकाशयुक्त आहे। त्यानंतर सुश्रुतोक्त गुण कोणता, सत्व गुण आहे। आणि त्यानंतर काय प्रशस्त पादक्त गुण 6 आहेत। हे MCQ ने सगळे गुण कसे महत्वाचे ध्यानात ठेवायचे, ते MCQ ने महत्वाचे ते गुण। त्यानंतर काय सांगितलंय, आकाश महाभूताचे आयुर्वेदात महत्व व उपयोगिता। आता काय काय सांगितलंय, पहिलं बघूया, आकाश प्लस वायू मिळून तिक्त रस तयार होतो। दुसरा काय सांगितलं, शरीरातील रस धातूचा क्षय झाल्यावर स्वरक्षय म्हणजे शब्द हे लक्षण उत्पन्न होते। त्यानंतर तिसरा काय सांगितलंय, चरकांनी इंद्रिय स्थानात वर्ण स्वरीय या अध्यायात प्राकृत स्वर व वैकृत स्वराच्या आधारावर अरिष्ट लक्षणाचे वर्णन केले आहे असं त्याने सांगितलंय। त्यानंतर चौथं काय सांगितलंय, आकाश महाभूत प्रधान असणारी द्रव्ये हे खालील गुणांचे असतात। कोणकोणते असतात, मृदू, लघु, सूक्ष्म आणि श्लक्ष्ण। त्यानंतर पुढे 5वं बघूया काय सांगितलंय की मधुर शब्द, नाद व संगीतद्वारा चिकित्सा करणे म्हणजे रोगाचे मनोबल वाढवणे। आता मधुर शब्द असन म्हणजे मधुर वाणी बोलणे, मधुर शब्द, त्यानंतर नाद, संगीतद्वारा चिकित्सा करणे म्हणजे संगीतद्वारा चिकित्सा करणे, रोगाचे काय होतं, मनोबल वाढवतं। त्यानंतर काय सांगितलंय, आकाशाचा शब्दगुण हा रोगाचे निदानामध्ये उपयोगी पडतो। आकाशाचा शब्दगुण हा रोगाच्या निदानामध्ये उपयोगी पडतो असं सांगितलंय। त्यानंतर पुढे काय सांगितलंय, आकाशाचा शब्दगुणाद्वारे आपण हृदयाचे, फुफ्साचे विविध प्राकृत विकृत आवाज स्टेथोस्कोपद्वारे त्याचे ज्ञान होते। म्हणजे आपल्या स्टेथोस्कोपद्वारे आपलं काय होतं की जे आपल्या हृदयाचे, फुफ्साचे विकृत आपण प्राकृत विकृत आवाज ऐकतो, हे कसं आहे, आकाशाचा शब्दगुण आहे हा एक। त्यानंतर काय म्हटलं, आकाशाचा शब्दगुण हा आपण श्रवण इंद्रियाद्वारे ग्रहण करतो। जे आपले श्रवण इंद्रिय म्हणजे कोणते, कर्ण वगैरे श्रवण इंद्रिय, त्याद्वारे आपण ह्याचं ग्रहण करतो, श्रवण इंद्रिय किंवा श्रोत्र इंद्रिय असं जरा। त्यानंतर काय सांगितलंय, श्रवण इंद्रिय हे आकाश महाभूताचे अधिष्ठान आहे।
जे श्रवणेंद्रिय, जे श्रोत्रेंद्रिय, आपले श्रवणेंद्रिय, श्रोत्रेंद्रिय हे आकाश महाभूताचे अधिष्ठान आहे. हे अशा प्रकारे आजचं आपण हे पाहिलंय की पूर्ण आकाश महाभूत आपल्याला लास्ट इयरला विचारलं गेलं होतं, जे BMS युनिव्हर्सिटी एक्झाम झाली होती त्यामध्ये आपले हा आकाश महाभूत वर्णन करा म्हणून असा क्वेश्चन आला होता. LAQ 10 मार्कला आला होता. ते पूर्णपणे आपण पाहिला आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ कंटेंट आणायचे असेल तर आपल्या कमेंटमध्ये सांगा की आपल्याला या चॅनलवर तुम्हाला काय बघायला आवडेल. तर चालतंय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.